नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 29 मे 2024 प्लॉट नंबर 1 मध्ये आपण आलो आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं का 2 वेळा 3 वेळा आपण तोडा करून या शेतामधलं गंगाफळ, पंपकिन्स किंवा काशीफळ किंवा डांगर भोपळा हे काढून आपण पुढची तयारी म्हणजे साधारणतः आपल्याला या शेतामध्ये वापस टरबूज लागवड करायची आहे, बी लागवड करायची आहे। त्याच्यासाठी आपण आलोय, कामगिरी चालू आहे। आता या शेतामध्ये जेव्हा आपण हे संपूर्ण साफसफाईचं काम चालू केलं तर पपईची ग्रोथ तुम्हाला आता दिसत असेल। मोसंबीची नक्कीच क्वालिटी तुम्हाला जाणवत असेल की कशा पद्धतीने होते। पपई पण आपलं खूप व्यवस्थित रित्या डेव्हलप होतंय। आता ज्या पद्धतीने आपण लागवड केली होती खालच्या साईडला, आता हे जे तुम्हाला फळं दिसत आहेत ना, हे आपली तिसरी हार्वेस्टिंग आहे। वेल काढून घेतले, फळं वर ठेवून घेतलेले आहेत। सर्व फळं आता आपल्या शेतातल्या शेडवर जात आहेत, तिथून आपण गाडी भरून पाठवून देऊ। उत्पन्न म्हणाल खूप चांगलं आलं। साधारणतः या 1.5 एकरामध्ये माझ्या अंदाजे कमीत कमी 20 टनाच्या जवळपास आपल्याला उत्पादन मिळालं आहे। आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो का 5 रुपये जरी भाव भेटत असेल आणि खर्च शून्य मात्र असेल, खर्च शून्य मात्र म्हणण्याचं उद्दिष्ट म्हणजे बियाणा व्यतिरिक्त बियाणं कितीचं आहे? 310 रुपयाचं, 320 रुपयाचं 50 ग्रॅमचं पॅकेट म्हणजे 6200 रुपये किलोने आपण बियाणं आणलेलं आहे। बियाणं 1 किलो लागलं का इथं? नाही। साधारणतः या शेतामध्ये आपल्याला 10 पॅकेट लागलेले आहेत, म्हणजे 3200 रुपयाचं पॅकेट लागलंय। त्याच्यावर 3000ला 7000 रुपये निंदन असेल, लागवड असेल, हा संपूर्ण खर्च झालाय। 10,000 रुपये जो मूळ खर्च आला, पाणी त्याला काही वेगळं दिलं नाही। मोसंबीला जे पाणी मिळतंय तेच आपण डांगर भोपळ्याला किंवा काशीफळला दिलं, तेच आपल्या पपईला मिळालं। आता उत्पादन जर म्हटलं तर ॲव्हरेजली साधारणतः 20 टनापर्यंत म्हणजे लाख रुपयाचं उत्पन्न तुम्हाला या 3 महिन्यात मिळालं। आणि एका सबस्क्रायबर असेल किंवा आपला यूट्यूब व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने म्हणलं का तुम्ही 5 रुपयाने लोकांना सांगता, विकलं तर पुरतं, भाडंही निघणार नाही। मी त्या शेतकऱ्याला कॉमेंटच्या माध्यमातून उत्तर दिलं, तुम्ही एकदा माझ्या शेतात या, पावत्या पहा, लागलेला खर्च पहा। हा 3 महिन्यातला ॲडिशनल जर लाख रुपये जर तुम्हाला या 1.5 एकरामधून जर मिळत असतील तर नक्कीच या प्रत्येक शेतकऱ्यांनी करा। अपेक्षा भाव आपल्या हातात नाही म्हणून अपेक्षा जर 5 रुपयांनी ठेवली तर काही वावगं नाही। आणि जर तुम्हाला या पद्धतीने जर पैसा मिळतोय, आता मला सांगा, हे संपूर्ण खत म्हणजे आता हे जेही आहे डांगर भोपळ्यांचे वेल किंवा पंपकिन्सचे वेल, हे आपण सगळे आता मोसंबीला या मधल्या खड्ड्यांमध्ये टाकून देणार आहे, म्हणजे जेणेकरून हिरवळींचं खत आणि पाणी लागल्यानंतर हे सगळं कुजून जाणार आहे। हे कुजणार आहे। आपण लगेच 1 किलो आपण टरबुजांचं बी मागवलंय। साधारणतः 4 किंवा 5 जूनला आपण त्याची लगेच बी लागवड करणार आहे। बी लागवड झाल्यानंतरही जेव्हा लागवड होईल तेव्हाही व्हिडिओ टाकू। आज शेतात साफसफाई चालू आहे म्हणून म्हटलं तुम्हाला व्हिडिओ दाखवू। झाडांची, मोसंबींची क्वालिटी खरंच छान आहे। काही झाडं जे जळलेत ते आपण आता या जूनमध्ये लागवड करणार आहेत। काही बरेचसे कारणं असतील त्याच्यामध्ये, पण जे सेट झाले आहेत, सुंदर आहेत, क्वालिटी छान आहे। आणि त्या माध्यमातून आता आपण इथं जे आता डांगर भोपळा ठेवला आहे, वाहतुकीचं काम चालू आहे। मी कॅमेरामॅनलाही सांगेल, आपले स्टाफचे लोक सगळे वाहत आहेत माल। प्रत्येक ठिकाणी लेबर आहे, जमीन साफसफाई करण्याचं काम चालू आहे। मधात सर्व वेलांची जी आहे हिरवळीचं ते मधात पपईला देऊन देतोय आपण, म्हणजे हिरवळीचं खत। बाहेरून आपण जमिनीला तयार छेडछाड काहीच करत नाही। बेड मोठे होते, पपई सुंदर आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तिचंही उत्पादन चालू होईल। छोटासा व्हिडिओ बनवायचं उद्दिष्ट का आपण आपल्या शेतांमध्ये काय कामं करतो हे दाखवायसाठीच, समजवण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आणि तुमच्याकडनंही काही मार्गदर्शन मिळावं यासाठीच आपण व्हिडिओ शूट करत राहतो। मी प्रत्येक टायमाला सांगतो का माझ्याकडे कोणत्याच वस्तू विकायला नाही।
आणि मी जी वस्तू बनवेल ती कोणाकडे मिळणार नाही आणि तिचा रेटही कमी रेटमध्येच आपण देऊ शेतकऱ्याला, असंच मशीन डिझाईन करतोय आपण. काही दिवसामध्ये त्याचे ट्रायल चालू होऊन जातील, त्याच्यावरही काम चालू आहे. येणारं उत्पन्न कसं येतं आहे, पुढचे एक एक प्लॉट, आता हा प्लॉट नंबर 1 निघायला लागला आहे, म्हणजे तयारी करणे चालू करून दिली. प्लॉट नंबर 2 त्याला वेळ आहे, प्लॉट नंबर 3लाही वेळ आहे, प्लॉट नंबर 4लाही वेळ आहे. स्टेप बाय स्टेपमध्ये आपण उत्पन्न घेतोय. इथं जसं आता टरबूज लागल्या जाईल, डांगर भोपळा निघाल्यानंतर प्रत्येक पट्ट्यांमध्ये एक एक पट्टी कमी होत चालेल आणि त्या हिशोबाने आपण उत्पादन घेत राहू. टरबुजांचंही आपण तेच पद्धतीने घेणार आहे, जागा बदलून बेडवरच आपण घेणार आहे. पपई काही दिवसांनी पावसाळा चालू झाला का तिची वाढ जोरात होणार आहे, वेल खाली येतील. जेव्हा पपई निघणं चालू होईल त्याच्या पहिले आपलं टरबूज निघून जाईल आणि 2 पैसे आपल्याला नक्कीच मिळतील. बस या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं, सांगायचं असतं मला. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा आणि तुमचे काही मार्गदर्शन सुझाव असतील तर मला नक्कीच कॉमेंटच्या माध्यमातून सांगत राहा. एवढंच बोलतो आणि थांबतो. नमस्कार.